आनंद झाला मला. ऐका, हो कितीही थकलेला माणूस जाऊ द्या महाराज, कितीही थकलेला. पंढरपूरला गेल्याच्या नंतर लोक दर्शनाच्या वारीला लागतात. वारीला गेल्याच्या नंतर लगेच दर्शन होतं का? नाही. मग जावं लागतं गोपाळपुऱ्याकडे जावं लागतं. तिथं पत्राचे शेड आहेत. हे पत्राचे शेड ज्याने इमानदारीने दर्शन घेतलं त्यालाच पाहायला भेटतात. नाही तर घुसेला नाही. लयच घुसे महाराज. आमच्या ओळखीचाच आहे. अरे बाबूराव ते तुला ओळखीणार आहे, उगाच शिरू नको कुणीकडे. हो महाराज. आणि कट्टर वारकऱ्यानं काय करावं? काय कट्टर वारकऱ्यानं वारीला लागावं महाराज. हो, पहिलं 5वं शेड, 4थं शेड, 3रं शेड, 2रं शेड, 1लं शेड करत 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 यावं. पुन्हा तिथून बिल्डिंग पर्यंत यावं महाराज. बिल्डिंग मध्ये घुसलं की पुन्हा ते 84 लक्ष येऊन सारखंच वाटतं बाबा. या तळातून त्या तळात, त्या तळातून त्या तळात, त्या तळातून त्या तळात, त्या तळातून त्या तळात असं फिरत 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 जायला कमीत कमी 24 तास 36 तास लागतात वारकऱ्याला तिथं पांडुरंगापर्यंत जायला. 24 तास 36 तास. आणि मग एवढा वेळ लागला की जवळ 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 गेलं, बिल्डिंग मधून उतरून त्या पुलावरून पलीकडे गेलं, लगेच मंदिर ते रस्ता येतो आणि लगेच तिथं झाड आहे. त्या झाडाचं दर्शन घेतात, खाली उतरतात. पुन्हा तिथं मंदिर आहे कामोपात्रीचं, तिचं दर्शन घेतात आणि तिचं दर्शन घेऊन पुढे चालतात. आता वारकऱ्याच्या अंतःकरणामध्ये एकच चिंता असते, काय? 36 तास झाल्याकडे मी बारीत उभा आहे. ना खायची सोय होई, ना झोपायची सोय, ना आंघोळीची व्यवस्था आहे. आतापर्यंत त्याच्या मनामध्ये चिंता नव्हती, पण पांडुरंग जवळ जवळ आल्याच्या नंतर त्याच्या मनामध्ये चिंता सतवू लागली. कोणती? तिथल्या त्या बडवेची सेवकायची. हाय पुढे हाय. अरे 36 तास झालं रे उभं. त्याला वाटू लागलं काय हो, एकदा पांडुरंगाचं निवांत दर्शन घ्यावं. निवांत जवळ जवळ गेला महाराज. ओ जगाचा जनिता, आनंदाचा कंद, विश्वाचा मालक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा इटेवरती बघितला. वारकऱ्याने विचार केला, जे दर्शन घ्यायलाय त्याची जी व्यवस्था आहे, अवस्था झाली आपली तीच होणार आहे. मग काय करायचं? आता इथूनच देवाचं मुख पाहत चालायचं. त्यातच काय आपलं समाधान आहे महाराज. जे गेलं त्याला लय मस्त वाटते, जे गेलेत नाही तर त्याला काय वाटत नाही. हे अनुभव ज्याला आला ना त्याला एवढा आनंद वाटतं, एवढा आनंद वाटतंय. लांबून शहरा बघितला ते इथूनच चिंता करतोय, बस 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 आता तिथे गेल्यावर का नंबर लागत नाही, इथून बघून त्याचं मुख चांगलं दिसायला म्हणून ते इथूनच काय करते, हळूहळू हळूहळू जाते. एखादं गडबडीचं असलं तर म्हणते जाय पुढे, तू इकून पुढे जाय, तू इकून पुढे जाय. तिथं मागं ढकलू लागलं, तिकडं होतं तेव्हा. पण इथं आलो जाय म्हणू लागला पुढे, इकून काढून द्यायला, इकून पुढून काढून द्यायला. आणि तिथे देवाच्या चेहऱ्याकडे बघायले, देवाच्या चेहऱ्याकडे बघायले महाराज. आणि देवाच्या चेहऱ्याकडे पाहत 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 पांडुरंगाचा तो चेहरा पाहत 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 पांडुरंगापर्यंत गेला महाराज. आणि त्या वारकऱ्यानं 36 तास लाईनीमध्ये उभा राहिलेला वारकरी एकदा पांडुरंगाच्या चरणावरती मस्तक झाला. आनंद अश्रू त्याचे पटापटा वाहू लागले. आणि त्याला आनंद वाटला. लगेच वारकऱ्याला ढकलून दिलं. ते ढकलून देणाराकडे पाहिलं नाही कोण होतं काय काय. त्याचं ध्यान कुठं सगळं पांडुरंगाकडे ध्यान महाराज गेला. इकडं असा आणि बाहेर असा आपण निघालो तसं बाहेर निघलं नाही. मग असं देवाकडे पाहत असं पाहत देवाकडे बाहेर निघला. देवाकडे पाहत बाहेर निघला. आणि देवाकडे बाहेर पाहत बाहेर निघल्याच्या नंतर बाहेर येऊन थोडस बसला, इकडे वट्यावर थोडस बसला. आणि दुसरा वारकरी 2 जण बसले. आता हा दुसरा वारकरी बसलेला होता. याच 1.5 तासात झालं. आणि त्याला किती लागले होते बाबा? 36 तास. याच किती झालं? 1.5 तास. आता 1.5 तासाची 36 तासाची चर्चा झाली. काय हे 1.5 तासावाला 36 तासावाल्याला बनते. मग बाबा कधी लागले होते बारीला? परवा दिवशी लागलो होतो रे संध्याकाळ. बरोबर कालचा दिवसच गेला. मग हो आजही एवढा वेळ झाला म्हणले. हो काय बाबा खोटं बोलायले?
हे वारकरी बाबा म्हणे, तुम्ही कधी लागले होते? म्हणलं, आपण म्हणलं 1.5 तासात लागलो. कुठून लागले होते? इथं बिल्डिंगच्या पलीकडून लागलो आणि वरी सगळ्या बिल्डिंग मध्ये गेलोच नाही, पुन्हा उडी मारली इकडे चालू. म्हणलं, तो आता सत्कार करायला पाहिजे की भर चौकट. हो आलो म्हणलं, 1.5 तासात झालं. आणि ते 1.5 तासावाला विचारलं, तुम्हाला किती वेळ लागला? म्हणले 36 तास. 36 तास? खोटं बोलताय वारकरी बाबा. कशा म्हणताय बाबा? अहो तुमच्या चेहऱ्यावर जरासारी थकवा आहे का? वाटायला का तुमच्या चेहऱ्याकडे पाहून तुम्ही 36 तास तुम्हाला लागले असतील? वारकऱ्याचं उत्तर आहे का? मला या वारकऱ्याच्या उत्तरासाठी तुम्हाला एवढा मोठा दृष्टांत सांगितलाय मी. वारकरी म्हणला बाबा एक, एवढा थकून गेलो होतो ते मला चालणं सुद्धा जड झालं. पण पांडुरंगाच्या मंदिरामध्ये आलो आणि पांडुरंगाचा मुख पाहिल्याबरोबर माझा पूर्ण थकवा निघून गेला. कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाते. हो, अशी वारकऱ्याची अवस्था असते का? देव पाहण्यासाठी, देव शोधण्यासाठी तुकोबारे सुद्धा व्हिडिओ व्हायचे, पिसे व्हायचे. विठाला जगद्गुरु तुकोबाराया परमार्थाची, परमात्मा प्राप्तीची ज्यावेळेला आस निर्माण झाली ना त्यावेळेला जगद्गुरु तुकोबाराय दिसलत्या वारकऱ्याला, दिसलत्या साधूच्या चरणावरती नतमस्तक व्हायचे आणि त्या साधूला म्हणायचे, सांगा ना Oh